वृत्तपत्र उद्योगासाठी 150% जाहिरात दरवाढीची मागणी. पत्रकार संरक्षणासाठीही व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. बातमी सुनील रासकर, संपादक, क्रांतीसूर्य न्यूज, सातारा. राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज, केमिकल्स आणि मनुष्यबळ खर्चामध्ये सुमारे 150% वाढ झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र शासनाच्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही वाढ न झाल्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली आहेत. त्यामुळे तातडीने 150% जाहिरात दरवाढ देण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शासकीय जाहिरातींसाठी किमान 200 आकार निश्चित करणे, जाहिरात देयके 30 दिवसांत अदा करणे तसेच जाहिरात वितरणात पारदर्शकता राखण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. टेंडर नोटिसेस संपूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की काही शासकीय कार्यालयांकडून माहिती खात्याला वगळून थेट ठराविक वृत्तपत्रांना जाहिराती दिल्या जात आहेत, ही पद्धत थांबवावी. तसेच 25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ तातडीने लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटनांबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अकोला, नांदेड, रत्नागिरी, पनवेल आणि श्रीरामपूर येथील विविध घटनांचा उल्लेख करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. व्हॉइस ऑफ मीडिया सातारा जिल्हाध्यक्ष अनिल करंदकर व उपजिल्हाध्यक्ष अमर बनसोडे पाटील यांनी सांगितले की या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. त्याच्यामध्ये तीळ मात्र वाढ झालेली नाही, तर ही वाढ साधारणतः 150% व्हावी अशी आमची व्हॉइस ऑफ मीडियाची मागणी आहे. आणि ही जी वर्तमानपत्राची जाहिरातीची जी बिलं आहेत ती देय बिले 30 दिवसाच्या आत वर्तमानपत्रांना जमा करावी. त्याचप्रमाणे जे टेंडर आहे तिथे टेंडर जाहिरात प्रसिद्धी करावी आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आणावी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की आज आपण पाहतोय तर महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशभरामध्ये प्रयत्न केले जात आहेत. तर आम्ही शासनाकडे ही मागणी करत आहोत की पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी अतिशय कडक पद्धतीने व्हावी आणि ज्यांनी पत्रकारांवरती हल्ले केले त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या अन्याय करायचा प्रयत्न केला, ह्या सर्वांवरती कडक कारवाई करावी आणि सर्व पत्रकार या ठिकाणी मागणी करत आहोत. आपण पाहतात क्रांतीसूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.